मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकामध्ये बदल 15 जून ते 20 ऑक्टोबर पर्यंत वेळापत्रकात बदल संबंधित कालावधीत 6 ऐवजी 3 दिवस रेल्वे धावणार। देशातील पहिला सृजनशील सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईमध्ये 21 जूनला आशा रेडिओ पुरस्काराचे वितरण मुंबई मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा होणार। रत्नागिरीतील जगबुडी नदीवरील 70 वर्ष जुना पूल धोकादायक, 30 गावांचा खेड तालुक्याशी संपर्क तुटण्याचा धोका। शिवकालीन वरवटणे नदी पूल बनलाय जीवघेणा, दागोठणेतील आंबा नदीवरील पूल धोकादायक, 400 वर्षांपूर्वी बांधलेला पूल कोसळण्याची भीती। रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटात नव्याने बनलेल्या बोगद्याला गळती, प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। कल्याणमधील पिसवली ग्रामस्थांची होणार डम्पिंगच्या दुर्गंधीतून मुक्तता, डम्पिंगच्या ग्राउंडच्या जागेचे बागेमध्ये होणार रूपांतरण, आमदार राजेश मोरे यांचा पुढाकार। गडचिरोली पोलिसांनी केला आंतरराज्यीय वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश, छत्तीसगडमध्ये तिघांसह एकूण 7 आरोपींना अटक। जालन्यात वृद्ध शेतकऱ्याला बेदम मारहाण, भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील घटना, शेतात साचलेले पावसाचे पाणी काढण्यावरून वाद, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। टेस्ट क्रिकेटमध्ये होणार ऐतिहासिक बदल, आता 5 नव्हे तर 4 दिवसांचा कसोटी सामना, टेस्ट क्रिकेटसाठी आयसीसीचा नवा फॉर्म्युला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।